नमस्कार, मी डॉक्टर गणेश गोळेकर, छत्रपती संभाजीनगर. आज आपण आजपासून सुरू होणाऱ्या जरांगे पाटलाचं आमरण उपोषण या विषयावर भाष्य करणार आहोत. जवळपास 11 महिने होत आले आहेत. जरांगे पाटलाचे आंदोलन सातत्याने सुरू आहेत. 6 उपोषण यामध्ये झालेले आहेत आणि संपूर्ण राज्यभर त्या ठिकाणी त्यांनी संवाद सभा घेतलेल्या आहेत. आता शांतता रॅलीचं आयोजन करत आहेत. यापूर्वी जानेवारीमध्ये सुद्धा त्यांनी अंतरवाली टू मुंबई अशा प्रकारचे एक लॉंग मार्च देखील काढला. सरकार पॉझिटिव्ह असल्याचं दाखवत आहे, मात्र प्रत्यक्षात अशी कृती करताना दिसून येत नाही आणि जी काही करतं आहे ते फक्त भासवण्याचा प्रयत्न करत आहे. फॉर एक्झाम्पल 25 जानेवारी 2024ला वाशीला जरांगे पाटलाचं आंदोलन ज्यावेळेस वाशीपर्यंत या पायदिंडी पोहोचली त्यावेळेस सरकारनं एक GR काढला. तो GR होता की मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत OBCच्या सोयी सवलती सुविधा ह्या मराठा विद्यार्थ्यांना दिल्या जातील आणि हा जानेवारीचा GR आहे, 26 जानेवारीचा. आणि आज आहे 20 जुलै, तर याचा 0% प्रभाव झालेला आहे. मग यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार का बोलत नाहीत? यावर सत्तेतील आमदार का बोलत नाहीत? यावर विरोधातील आमदार का बोलत नाहीत? हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो आहे. फक्त काहीतरी करतोय असं दाखवायचं, झुलवत ठेवायचं आणि प्रत्यक्षात कृती मात्र शून्य अशा प्रकारचा प्रयत्न सरकारकडून झालेला आहे. सरकार फक्त झुलवत ठेवण्याचं काम करत आहे, आरक्षणाचं घोंगडं भिजत ठेवण्याचं काम करत आहे. सत्ताधारी आमदाराकडून वारंवार प्रश्न केले जातात की फक्त भारतीय जनता पक्षालाच किंवा सत्तेवाल्यालाच टार्गेट केलं जातं. तर विरोधी पक्षांनी काही दिवे लावलं नाही म्हणून तुम्हाला निवडून दिलेलं आहे, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही निवडून दिलं तर लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, हे तेवढं त्रिकालाबाधित सत्य आहे. फक्त आता लोकसभेला तुम्हाला का फटका बसला? कारण आंदोलकाला मिळालेली वागणूक. 2 महिन्यापूर्वी झालेल्या परमिशन घेऊन केलेल्या आंदोलकावर तुम्ही 2 महिन्यानंतर गुन्हे दाखल करता म्हणजे किती गंभीर गोष्ट आहे. अंतरवाली सराटीमध्ये महिलांचे डोके फुटले, लहान मुलांचे हात मोडले, वृद्धांच्या बरगाड्या मोडल्या, कित्येकांच्या हाडाला छर्याचा स्पर्श झाला, ते अजूनही आहेत. आणि उलट त्यांच्यावर 307चे गुन्हे दाखल झाले. किती अजब सरकारचा गजब न्याय. म्हणजे या साऱ्या अवघड गोष्टी आहेत. आणि वारंवार आमदार अनिल बोंडे असतील, अमित साटम असतील, प्रवीण दरेकर असतील, प्रसाद लाड असतील, त्याचबरोबर वेगवेगळे आमदार बावनकुळे असतील, हे सगळे आमदार, देवयानी फरांदे असतील, आशिष देशमुख असतील, हे जरांगे पाटलावर तुटून पडतात. नितेश राणे असतील. आणि विरोधी पक्षही फार काही चांगली भूमिका घेतो असं नाही, त्यांनाही जुलत ठेवण्याचं काम केलं आहे. 23 मार्च 1994चा GR हा शरद पवार मुख्यमंत्री असताना निघालेला आहे. म्हणजे आरक्षणाचा जो स्पेस होता इंदिरा साहनीनुसार 50%चा, तो तिथंच आकुपाय झाला. म्हणजे याला विरोधी पक्षसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. आणि आता फक्त सत्ताधारी असं म्हणायचं की विरोधी पक्ष बैठकीला येत नाही म्हणून हा प्रश्न रेंगाळला आहे, असा प्रश्न नाही. विरोधी पक्षाला त्यातलं काहीच गांभीर्य नाही असं गृहीत धरा आणि त्यांना त्याचे फटके बसलेले आहेत. मात्र हे सरकारचं काम आहे, सरकारने एखादा सरळ कायदा करावा. आणि असे कित्येक कायदे आहेत की विरोधी पक्षाचा प्रचंड विरोध आहे तरी सरकारनं केलेला आहे. मग अडचण कुठं आहे? आणि वारंवार मराठा समाजाच्या भावनेशी खेळायचं, जरांगे पाटलांना जीवाची बाजी लावण्यास भाग पाडायचं, हे किती दिवस सरकार करणार आहे? आणि फार काही नाही, 2 महिन्यामध्ये निवडणुका लागतील आणि याचाही परिणाम सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही भोगावे लागतील, हे मात्र निश्चित आहे. योद्धा जरांगे पाटील मरण हातात घेऊन लढत आहे आणि तसं पाहिलं तर जरांगे पाटलाची कुणबी नोंदही सापडलेली आहे, ते OBC झालेले आहे, त्यांना काय गरज आहे? म्हणून प्रत्येक समाज बांधवाचं सुद्धा कर्तव्य आहे की जरांगे पाटलाच्या पाठीशी आपण ठाम राहिलं पाहिजे. कारण एवढ्या वर्षात अनेक नेते झाले आणि त्यांनी स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं काम केलं. आंदोलनाच्या नावाखाली अनेकांनी आपला स्वार्थ साधला, वेगवेगळ्या प्रकारचा स्वार्थ साधला. काहींनी राजकीय पदं भोगली, काहींनी आणखी वेगवेगळ्या प्रकारचे कंत्राट मिळवली किंवा काहींनी आणखी कुठला लाभ घेतला असेल. परंतु जरांगे पाटलासारखा नेता होणे नाही. आणि यापुढं कितीही मोठे आंदोलनं उभा राहिली तरीही काही होणार. जे काय व्हायचं ते विधानसभेच्या आत होणार आहे. एकदा विधानसभा संपल्या की कुठलंही सरकार येऊ, ते विरोधातलं येऊ नाही तर सत्तेतलं येऊ, हे मराठ्यांना आंदोलन देखील करू देणार नाही, याची नोंद घ्यावी.
आता सरकार यासाठी घाबरत आहे, यासाठी बॅकफूटवर आहे की काही दिवसात जनतेच्या दारात जायचं म्हणून. नाहीतर ते अजिबात जुमानायला सुद्धा तयार नाहीत, गिनायला सुद्धा तयार नाहीत, बिलकुल नाही. कारण हा प्रयत्न सरकारनं करून पाहिलेला आहे. अहो, जरांगे पाटलाला JCB वाल्यांनी त्यांच्यावर फुलं टाकली म्हणून JCBवर गुन्हे दाखल झाले. जरांगे पाटलाच्या स्पीकरवाल्यावर गुन्हे झाले, बँडवाल्यावर गुन्हे दाखल झाले. असे कित्येक घटना सांगता येतील की जे जरांगे पाटलाच्या पाठीमागं आहेत त्यांना सरकार फोडण्याचं काम किंवा वेगळं करण्याचं काम सरकार करत आहे. तर मायबाप सरकारला विनंती आहे, तुटोपर्यंत ताणू नये. आणि मागण्या काय आहे होतो? संविधानानुसार मागणी आहे, मराठा समाजाला OBC प्रवर्गातील आरक्षण द्या. मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे एक प्रकारचा कायदा आहे. आणि सर्वोच्च न्यायालय अनेक खटल्यामध्ये सांगितलं आहे की आरक्षण मर्यादा ही 50% जास्त असू नये. बरं ठीक आहे ना, तुम्ही एकदा देऊन टाका. आहे त्या आरक्षणाला अवर्ग म्हणा आणि मराठा समाजाला द्यायची त्याला ब वर्ग म्हणा. आणि पुन्हा एकदा आपण केंद्राला भांडू, आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी OBC आणि मराठा मिळून भांडू आपण. अडचण काय आहे? अडचण फक्त एकच आहे की OBC नेत्यांना सर्वात मोठी भीती राजकीय आरक्षण जातं आहे की काय, आणि मराठा समाजाला काहीही स्वारस्य नाही त्या राजकीय आरक्षणाविषयी, कुठलेच गांभीर्य नाही. कारण पहिलेच खंडीभर पडलेले तिथं, ते काहीच कामाचे नाही. मुळात मराठा आंदोलन हे प्रस्थापित राजकीय मराठ्यांच्या विरोधातलं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आता इथं जरांगे पाटील त्या प्रसाद लाडवर बोलतात, कारण प्रसाद लाडनं तिथं खाजवण्याचं डिवचण्याचं काम केलं म्हणून जरांगे पाटलांनी त्यांच्यावर टीका केली. तर त्या टीकेला उत्तर प्रकाश शेंडगे आणि तो हाके देतो. काय गरज काय यांना? यांचा का चुलता आहे का तो प्रसाद लाड? हा हाके आणि शेंडगेचा चुलता आहे का? मग काय ह्यांना यांच्या बोडाला आग लागायचं काय कारण आहे? आंदोलन हाके करतो आणि परळीतून काहीतरी आवाज येतो, यांना काय गरज? अहो, हाकेचा आरक्षण असेल किंवा वंजारी समाजाचं असेल तर हे याला कुठलाही धक्का लागत नाही. परंतु हे लागतोय म्हणून गाजावाजा करायचा आणि आपला राजकीय पोळी भाजून घ्यायची, अशा प्रकारचं एक दुर्दैवी षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये होताना दिसून येत आहे. मात्र मराठा बांधव देखील सुजाण आहेत. लोकसभेला 1 गठ्ठा मतदान होण्याचा प्रयत्न झालेला आहे, तरी 20 ते 25% मतदान गठ्ठा झालं नव्हतं आणि अनेकांनी मतदान केलं नाही. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर सरकारनं काहीच केलं नाही तर सरकारला आणि विरोधी पक्षाने आवाज उठवला नाही तर विरोधी पक्षाला देखील या ठिकाणी शिकवावं लागेल. नाहीतरी जरांगे पाटील आता ते निर्णय घेणारच आहेत की 288 उभा करायचे का 288 पाडायचे, हा समाजाशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. आणि जरांगे पाटलांना सुद्धा सर्व समाज बांधवांनी सुद्धा आवाहन केलं की पाटील आता उपोषण करू नका, कारण या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला काहीही फरक पडत नाही. जीव जाळू नका, रक्त आटवू नका, आपण वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन करू. परंतु जरांगे पाटील आता जिद्दीला पेटले, ते ऐकायला तयार नाहीत. आणि म्हणून आपला नेता जरांगे पाटील आहेत आणि जरांगे पाटलांच्या पाठीशी ठाम राहणं हे आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. अन्यथा आरक्षण विसरून जा, हे मात्र 100% सत्य आहे. कारण हे आरक्षण टिकणार नाही आणि शासनाने जो खेळखंडोबा लावलेला आहे, सामाजिक आरक्षण 10% थोपवलं, त्यामुळे EWS बंद झालं. आता ज्या भरत्या सुरू आहेत किंवा शैक्षणिक प्रवेश आहेत तिथं सगळ्या अडचणी येत आहेत, कारण व्हॅलिडिटीशिवाय प्रवेश होत नाहीत. मायबाप सरकारला विनंती आहे की तुम्ही दिलेलं आरक्षण त्याचा आत्ता फायदा काडीचाही होत नाही आणि ह्या वर्षात ते असूनही उपयोगाचं नाही, पुढच्या वर्षी टिकेल की नाही याची शाश्वती नाही. म्हणून त्यातला तात्काळ मार्ग काढावा, दाखले देण्याची सोय करावी, तात्काळ व्हॅलिडिटी करण्यावर विशेष शिबिर व्हॅलिडिटीसुद्धा आयोजित करावेत. अन्यथा मराठे तयारच आहेत आणि जरांगे पाटलाच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात ही मायबाप सरकारला विनंती.